राम राम बाबूभाई मला कळत नाही बरं का, कधी कधी आपलं चुकत आहे बरं का. कारण का मला सांगा, ओला असेल, उबेर असो किंवा पर्सनल भाडं असेल, जर तुम्हाला जायचं नसेल ती बुकिंग घ्यायचीच नाही बरं का. आणि जर घेतली मग शेवटी ती परवडू नसता न परवडू ती ट्रिप कम्प्लीट केली पाहिजे बरं का. कारण काल असं झालं बरं का, आमच्या सहकार्याने प्रशांतने ग्रुपवरती बुकिंग टाकली. आता बुकिंग टाकली, 0 कमिशन होतं. महत्वाचं तुम्हाला सांगतो, पैसे कुणाला याला द्यायचं नव्हतं. एक बुकिंग ती फायनल झाली, एका ड्रायव्हर भावाने घेतली, कस्टमरचा बी नंबर आला, भाडं फिडं सगळंच ठरलं. कस्टमरला पण अर्जंटमध्ये जायचं होतं बरं का. जायचं होतं म्हणल्यानंतर ड्रायव्हर भावानं आपल्या कस्टमरला फोन केला की सर मला पैसे पाहिजेत. कस्टमरला जायचं असल्यामुळे इमर्जन्सी कस्टमरनं मागचा पुढचा विचार न करता भावाला पैसे पाठवलेत बरं का. मग आता भावाला पैसे पाठवले म्हणल्यानंतर भावानं कस्टमरच्या लोकेशनला जायला पाहिजे का नाही, तुम्ही सांगा बरं. भाऊ गेला नाही बरं का. आता नेमकं कोणाच चुकलं ते सांगा. आता त्यांना काही दुसरी गाडी भेटत नव्हती, पैसे काय कुठं जाणार नाहीत, पण काम जे महत्वाचं आहे ते झालं नाही. आता मला सांगा, विश्वासानं बुकिंग घेतली होती, सगळं झालं होतं, एकूणमेकाला कुणीच बघितलं नाही. आता ते पुढच्या वेळी ती प्रशांतला येणार होती ट्रिप, येईल का सांगा. आता तुम्हाला जायचं नव्हतं तर ती बुकिंग घ्यायचीच नाही. मी पण फोन केला होता, प्रशांतने मी फोन केला होता बरं का, पण ते फोन केल्यानंतर मला पुढून रिप्लाय आला रॉंग नंबर, चुकीचा नंबर आहे. आता काय बोलायचं. आणि भावानं खरं सांगा, ही चुकी कोणाच्या, पॅसेंजरची आहे का ती ट्रिप देणाऱ्याची आहे का ट्रिप घेणाऱ्याची आहे? अवघड आहे का नाही.